23 एप्रिल रोजी राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे आणि त्या दृष्टीने आता प्रचार देखील तापलाय। राहुरी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कडे यांची थोड्याच वेळामध्ये जे आहे ते बाईक रॅली होणार आहे, शक्ती प्रदर्शन होणार आहे। काय सांगाल की अगदी 2-3 दिवसात मतदान येऊन ठेपलंय, आज प्रचार रॅली करताय काय भाव? 23 एप्रिलला आपलं मतदान होतंय। 4 दिवस आता प्रचाराचे राहिलेले आहेत। परवा दिवशी 20 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची जाहीर सभा होणार आहे। जनतेमध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे, पण आनंद नाही आहे, कारण की साहेब आपल्यामध्ये नाहीत। पहिल्यांदा असं प्रत्येकासाठी होतंय की कोणती तरी निवडणूक होती आणि त्यामध्ये साहेब आपल्यासोबत नाहीत। मनात दुःख भरपूर आहे, पण आज भावना प्रत्येकाला 23 तारखेला व्यक्त करायच्यात की साहेबांनी प्रत्येकासाठी काय काय केलंय, कुठं कुठं साहेब आलेले आहेत, सुखात दुःखात कोणत्याही प्रसंगात साहेब सोबत प्रत्येकाशी कुटुंबातल्या सदस्यासारखे होते आणि आज हेच कुटुंब माझ्यासोबत खंबीरपणे उभं आहे। म्हणून आपण पाहतोय की ज्येष्ठांपासून तरुणांपर्यंत किंवा लहान लहान मुलांपर्यंत प्रत्येकामध्ये हीच भावना आहे की कर्डिले साहेबांसाठी आम्हाला काहीतरी करायचंय। त्यामुळे या निवडणुकीमध्ये फक्त आपल्या मतदारसंघामधलेच नाही तर मतदारसंघाबाहेरचे साहेबांचे जे 30 वर्षामध्ये प्रत्येकाशी ज्या ज्या व्यक्तीशी संबंध झाले तो प्रत्येक व्यक्ती या निवडणुकीमध्ये आपलं योगदान देतोय। आता मतदान जवळ आलं त्यामुळे आता विरोधकांकडून देखील टीका केली जाते। साहेबांवर देखील आपले जे विरोधी उमेदवार असतात त्यांनी एका सभेमध्ये टीका केली, असं वक्तव्य केलं। मला आता त्या गोष्टीची कल्पना नाही, मी अजून कोणती माहितीही घेतली नाही किंवा माहिती मी या गोष्टीची ठेवत नाही। निवडणूक ही मी पाहतच नाही, तर ही भावना आहे जी साहेबांवरती प्रत्येकाचं किती प्रेम आहे हे प्रत्येकजण सांगतोय की आम्हाला 23 तारखेला मतदानाच्या रूपात दाखवायचंय। विरोधक म्हणून मी कोणाला पाहतही नाही, माझा कोणी शत्रूही नाही आणि कोण काय बोलतंय कोण काय करतंय यापेक्षा आपण येणाऱ्या 3.5 वर्षामध्ये या मतदारसंघासाठी काय करणार आहोत यासाठी मी प्रत्येकाला भेटतोय, सांगतोय आणि निश्चित मला एवढी खात्री आहे की हे 3.5 वर्ष जी जनता मला देणार आहे, जे काम आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येकाला अपेक्षित आहे तेच मला करून दाखवायचं। काय शेवटी आव्हान असेल मतदारांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की आता 4 दिवस आपल्या निवडणुकीला राहिलेत। 4 दिवसानंतर आपलं मतदान घडणार आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपण माहिती की टेम्परेचर भरपूर आहे, तर कसं जास्तीत जास्त मतदान घडणार यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा। कारण की महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक असते तर ते सार्वत्रिक निवडणूक असल्यामुळे सगळीकडे ते वातावरण निवडणुकीचं असतं। पण आता आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आपली एकमेव राहुरीची निवडणूक आहे, पण तरी पण आज आपण पाहतो की किती ऊन असलं, आज मला आता मी जेव्हा प्रचारात फिरतो तेव्हा जनता मला सांगते ऊन असू किती वारं येऊ पाऊस जरी आला काही जरी झालं तर साहेबांनी आमच्यासाठी काय काय केलेलं हे सगळं आमच्या मनामध्ये आहे। त्यामुळं आम्हाला कोणाला काही सांगायची गरज नाही। तर 23 तारखेला आम्ही स्वतःहून येणार आहेत आणि साहेबांसाठी मला मतदान करणार आहेत। नक्कीच अगदी 4 दिवसावर मतदान येऊन ठेपलं आहे, त्यामुळे साहेबांचे जे कार्य होते त्या कार्यामुळे निश्चित आपल्याला फायदा होईल असं मत जे आहे ते अक्षय कर्डिले यांनी व्यक्त केले। कॅमेरामॅन ऋषी राऊतसह गोविंद फुंडके, LS मराठी, राहुरी, अहिल्यानगर।